गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू तनिषा गायकर व्लॉग्स। तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाललेली, फिरायलाच जाणार आहे। तर आता वाजलेले आहेत किती, 6 वाजलेले आहेत। सो आता आज आम्ही चाललेलो आहे महिला मंडळासोबत, विथ मायगर्ल्स पण आहेत, महिला मंडळ पण आहे, सगळी मिक्स आहेत, म्हणजे सगळी गायकर फॅमिली आहे। सो आज आम्ही चाललो आहे मिनी वृंदावन डहाणूला आणि बरेच ठिकाण आहेत। तर बघूया काय काय होतं आज, खूप मजा येणार आहे कारण की एक्झाम संपल्यानंतर आता फायनली कुठेतरी जाते मी, तर खूप बरं वाटतंय। सो बघू आता काय काय होतं आणि बसमध्ये काय काय मजा धमाल करतोय, तर तुम्ही नक्की बघा आणि व्लॉग आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा। चला आता बसमध्ये जाऊया, सीट पकडायला घाई आहे। सकाळी सकाळी तुम्ही यांचा गोंधळ बघू शकता। गुड मॉर्निंग, अटेंडन्स चालू येते, कोण कोण आले, आमची सध्या नाही आली अजून। गुड मॉर्निंग, सकाळी डोंबिवलीवर नाही, इथे डायरेक्टली लँड झालेले आहेत। हे ओळख, अरे भाई अरे कुठे होती तू? कशी आहेस? मस्त। तू? स्वेटर वेटर घालून गाईस तुम्ही बघताय। तर ती मीही पकडले, कुठे चाललो आपण? देवा, आपण मिनी वृंदावनला चाललेलो आहे। गार्डन आहे आणि मग तिकडनं मग डहाणूची महालक्ष्मी, मग बीच। देवा, महालक्ष्मीला मी फक्त झोपेतनं उठून आले, बाकी काय नाही। तुम्ही सांगितलं म्हणून उठून आली की जायचं। थँक्यू अक्का, थँक्यू। काही अजून बस चालू पण नाही झाली, काही तर प्रवास चालू झाले। आमची आई पहिल्यांदा आमच्या सोबत चालले ना, येत नाही। नको, येतो मी बोलून। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। चला चला लवकर, तुम्हाला 5:30चा टायमिंग दिले। किती वाजले? महालक्ष्मी माता बोल, रागेल। आमच्या कोणाला आवडली 15 सो गाईज, आपण इथं दरवेळेस थांबतो बघ, इथं फोटो काढले भाभीजी। हॅपी बर्थडे वंचिता। चला गप्पा मारल्याबद्दल चला। हो चल, चला चला, उठ 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 उठा, चला नाचायला। तुम्ही नाचणार होत्या, जागे नाही, उठा उठा लवकर, काही उठा उठा, चला
कार्तिका बघ ना. मैं कर रही थी किसी का इंतजार, जिससे मैं करती हूँ प्यार। सो गाईज बसचा प्रवास झालेला आहे आणि आता फायनली 10:44 झालेले आहेत. आम्ही आलेलो आहे आता मिनी वृंदावनला. ही आमची ताई आहे, शिल्पाताई हायकर. ही आमची काकी हायकर ब्लॉग मध्ये. ही पण आमची काकू आहे. सगळ्यांनी हाय करा. हरे कृष्णा. तुम्ही गोवर्धन इको विलेज वाडा पालघर इथे आलेत. हो. इथे मुख्य मंदिर हे आहे, सध्या त्याचं काम चालू आहे. हे मंदिर जे आहे कृष्ण राधाकृष्णाचं मंदिर आहे. त्याच्या मागे एक मंदिर आहे जे वृंदावन मध्ये आहे तसंच मंदिर आहे, राधा मदन मोहन मंदिर. तिथले मूर्ती आणि विग्रह सेम साईज करण्याचा प्रयत्न आहे. त्या बाजूला एक एंट्री आहे, त्यापासून आपण आतमध्ये फिरू शकता. कृष्णाने आपल्या अवतारामध्ये केलेल्या लीलांचं डिटेलमध्ये गणपतीने प्लॉट करता तसं वर्णित केलेलं आहे. खूप छान जागा आहे. 99 एकर आहे, बऱ्यापैकी छान डेव्हलप केलेली आहे. तुम्हाला कृष्णाच्या लीलांची आणि इतर माहिती डिटेलमध्ये मिळेल. ते वॉशरूम मोठ्या प्रमाणावर आहे, कॅफेटेरिया आहे. 10:30 ते 12:30 पर्यंत, 9:30 ते 12:30 पर्यंत तुम्हाला इथे तृण प्रसाद म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रसाद तुम्हाला मिळतो फ्री ऑफ चार्ज. 12:30 ते 2:30 लंच प्रसाद मिळतो. इथे बघा हे अन्नक्षेत्र आहे ललिता भवन. खूप
1000च्या वरती लोक बसू शकतील एवढी मोठी जागा आहे. तर तिकडे तुम्ही बसून प्रसादाचा आस्वाद घेऊ शकता. फिरण्यासाठी चांगल्या बऱ्याच गोष्टी आहेत. गोशाळा आहे, मोठी गोशाळा आहे, 200 अधिक गोमाता आहेत तिकडे. गोवर्धन पर्वत आहे आणि ललित हे यमुना नदी आहे तिकडे. संध्याकाळी 5:30 ते 7:30च्या दरम्यान आरती आणि बाकीच्या गोष्टी होतात, आरती भजन वगैरे. तर त्याचा आस्वाद घ्यायला इतर जवळपासचे लोक फार येतात. ज्यादा तर मुंबईकडनं बरेच लोक येतात. बरोबर आहे. आणि आतल्या ठिकाणी गोवर्धन पर्वत आर्टिफिशियल क्रिएट केलाय. यमुना नदी आहे पण आर्टिफिशियल आहे. त्या दरम्यान 7:30च्या दरम्यान आधी ते आरती आणि भजन वगैरेचा कार्यक्रम होतो. खूप छान असतं. इकडे अकोमोडेशन अवेलेबल आहेत बऱ्याचपैकी. फक्त हे अडचण की लिमिटेड प्रमाणावर असल्यामुळे इथे बरेच काय म्हणतात बरेच लवकर तुम्हाला बुकिंग करावं लागतं. ठीक आहे. मी थोडीशी तुम्हाला माहिती दिली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. गाईस, तर आमच्या काकूने ना पहिल्यांदा ड्रेस घातलाय. तर दुसरा महिला मंडळ पण आलेला आहे. तर त्यांनी सेम ड्रेस घातलाय त्यातल्याच एका बाईने. तर काकूला आता टेन्शन आले. काय करतात काय करतात. मला 4 वेळेला येऊन सांगितलं आता मी करू काय. बोलते कपडा सेम कपडा घातले. हो ना. काय करू होते काय करू होते रे तुम्ही. त्यांचं ते निघलंय. जेवायला काय काय आहे का. हा त्याला विचारतो जेवायला काय काय. कोमल कोमल गाईस. तर जसे ते बोलले की गोवर्धन परिक्रमा करायला 8 घंटे लागतात. तर इथे मिनी वृंदावनमध्ये 10 मिनिटात तुमची परिक्रमा होणार आहे. सो चला. हो तिला बाटलीत टाकून आण. वंची तुला हानू का बोलतं. तुम्हाला हवंय का आमची. गाईस, तर तुम्ही हे सगळं दृश्य बघू शकता. तुम्ही लहानपणी लिटिल कृष्णा बघितलाच असेल. मी तर बघितले. मला बघून तेच आठवलं की ते सगळे एपिसोड मी बघितलेले आहेत आणि हे सगळे तेच आहेत.
जे जागोजागी इथे खूप ठिकाणी लागलेले आहेत. खूप नॉस्टॅल्जिया फील झाला, मस्त वाटतं. तर गाईज हा इथला महाप्रसाद हा फ्री असतो. तर गाईज असं जेवण झालं की आपली डिश आपण घासून तिथे ठेवून द्यायची. ओके. मीठ घास गा. तर गाईज हा कॅफेटेरिया आहे आणि इथे तुम्हाला स्वीट्स भेटतील, जेवण थाली भेटेल आणि कुकीज समथिंग भेटेल. तर आम्ही गाईज ट्राय करतोय फ्रेश रसमलाई डोनट मावा केक घेतलेला आहे पार्सल असाच आणि सगळे. तर गाईज 1:15 झालेले आहेत आणि आम्ही निघलेलो आहे. तर खूप छान वाटलं, खूप पीस वाटला. तुम्ही नक्की व्हिजिट द्या. आता आपण बायकांना विचारू त्यांना कसा वाटला. काकू कसा वाटला तुला? इथं मस्त वाटलं, एकदम मस्त वाटला ना. तेल लावा, खूप केस वाटतं. तर बायकांना तुम्हाला कसा वाटला इथं? जाम बरा वाटला, पण जाम वाट बघायला लागली बाहेर. का आधी तर आम्ही बसले ना, वाटायला शिजलं आमच्या पोटात. कसा वाटला इथं तुला? झाला मस्त छान वाटला. बांबूची झाडं बघली, आंब्याची झाडं बघली, अजून काय बोल. सगळ्यांना खूप छान वाटलं. ऍटमॉस्फिअर एकदम कूल होता, खूप छान थंड वाटत होतं. चालताना जाणवत नव्हतं ऊन होतं तरी पण आम्ही खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि फूड पण इकडचं छान होतं. अच्छा काकू तुम्हाला आवडलं का नाही? सेम बघितला. जेवण जास्त झालं आहे, जेवण जास्त झालं इकडे बघ. हॅलो गाईज. सो आता वाजलेले 2:54 म्हणजे 3 वाजलेले आहेत. तर आता आम्ही आलो डहाणूच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आमचा महिला मंडळ. चला आता बघूया. कोमलची तयारी बघा गाईज. घेतले. हिमा लिपस्टिक दाखवू कशी दाखवू. गाईज आता वाटतंय ना दर्शन घेतल्यासारखं. जय माता दी. नको ना नाचू. अंबाबाई काय घेतले ना? हे बघ डब्याला पिशवी. अगं बाई सेम घेतले. अगं छोटी पण घेतली. काय घेतला शिव? वाव. हॅलो गाईज. तो आता बसमध्ये खूप झोप काढून सो आता आम्ही आलेलो आहे बीचवर. किती वाजलेले आहेत? 6:16 झालेले आहेत. हा आय नो खूपच लेट आलेलो आहे पण काय करणार, मला बीचवर यायचंच होतं. मीच ती मलाच यायचं होतं. सो सगळ्या मुलींची वाटली. सो आलेलो आहे आपण बीचवर. अरे कार्तिका असं धक्का नाही मारायचा. आंबट चिंबट खायचंय. हो हिला स्टार फूड खायचंय. स्टार फूड गाईज मस्त सनसेटचा व्ह्यू आहे.
वाव काय मस्त. आम्ही सायकल चालत चिखला नको ना आणि जरा सुक्यावर गेलं सुका ते नाही का यार का कुठे मेरे दिल की धड़कन नहीं सो रही है पाय दुखायला लागले म्हणलो अरे थांबा नवरे मागं पडले चप्पल पडलेली हो ना आल्या कधी थकल्या बाबा हिने काय चालवला पण नाही आपला पांडा सरळ आपल्याला जास्ती वाटते धक्का. तर गाईज मला माहिती ऑलरेडीच आम्ही लेट आलेलो. चिंचा बघू तर आता आम्ही निघतो. आम्ही फोटो व्हिडिओ काढल्या. ताडगोळे फेवरेट ताडगोळे भाजी खाते का भाजी तिथं कोणा का बघा ना कशी लागते बघू. मम्मी नको आता दाखव. गाईज आम्ही आलो नाही आणि व्हिडिओ कॉल आला नाही असं होणार नाही. तुम्हाला प्रत्येक ब्लॉग मध्ये दिसणारच आहे भाऊ. तर गाईज आता शेवटचे कस्टमर आम्हीच उरलेलो. 6:59 7 वाजलेले आहेत. सो आता आम्ही निघतोय. आता सगळ्यांना भूक लागली. आता कुठे थांबू आणि जेवूया. मावशी तू परत भेटली आम्हाला. सगळीकडे भेटली काही. तर हा पण एक मंदिर आहे शीतलादेवी मंदिर केळवे पण मंदिर बंद झालेला आहे. आम्ही थोडा लेट झालेला आहे. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे. सो आता निघतोय तसंच. काय वाटत नाही का एकटी खाते. शिवच्या मम्माने दिली. नेट गेला हाय काय. सो आता झालेले 11 वाजलेले आहेत. आता आम्ही आलेलो आहे कोणावर हॉटेल तुमच्यावर. सगळे जेवू आणि घरच्या घरी मेन्यू
डिसाईड करतो. हाय बाळा निघला उठ गेट आउट. थोडासा जेवीन ना गाईज. माझा हिजाब बघ. ब्लश देख रहे हो गाईज. अरे ब्लशचा काय संबंध, तू ब्लॉग करते म्हणून आणते. लॉलीपॉप खाल्ले दाखवायला नको. दाखवून हा व्हेज नॉन व्हेज. 12 वाजले अजून आमचं जेवण येत नाही. बाय बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. तर गाईज आजचा दिवस इथेच संपलेला आहे आणि हा व्लॉग पण इथेच संपतोय. होप सो तुम्हाला आवडला असेल. बाय बाय. गुड नाईट.